बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे. मागे गणपती उत्सव सुरू आहे. काय मानणं असं महाराज? काही नाही, तुम्हाला सांगू का, आज मागी गणेश सुरू झालेली आहे आणि दर्शन घेतोय. आमच्या वरळीमध्ये फिरतोय. वरळीकरांनी आशीर्वाद दिलेला आहे चांगला, मुंबईने चांगला आशीर्वाद दिलाय. आणि जेव्हाही मी कुठच्याही मंडळात जातो की कुठच्याही मंदिरात जातो, मी नुसतं हात जोडून उभा असतो. बाकी काही म्हणत नसतं, काही मागायचं नसतं. जे द्यायचं असतं ते देव देत असतो. संकट आहे महाराष्ट्रावरती, ते दूर व्हावं असे. तर ठीक आहे, आता राजकारण नको याच्यात. झालं तर लोकांना कंटाळा आलं राजकारणाचं, तुम्ही परत चॅनल बंद तुम्ही करेल. एक पत्र लिहिलेलं आहे भूपेंद्र पटेल यांना. काय नेमकी मागणी? भूपेंद्र यादव, मी केंद्रीय जे मंत्री आहेत भूपेंद्र यादव, त्यांना पत्र लिहिलेलं आहे दोन महत्वाच्या गोष्टींवर. एक म्हणजे ह्या दोन माइन्स आहेत गोडाझरीच्या जवळ, लोहार डोंगर म्हणून तिथे पण एक सुरू केलेलं आहे मायनिंग. आणि दुसरं म्हणजे मरकीमंगली. तर ताडोबांधारी टायगर रिझर्व्हच्या कॉरिडॉरमध्ये असेल किंवा गोडाझरी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीच्या जवळ असेल, हे दोन माइन्स जे आता प्रयत्न आहे उघडण्याचा, तिथे खनिज काम करण्याची गरजच नाहीये मुळात. तेवढं काही आउटपुट पण नाहीये. आणि टायगर कॉरिडॉर असेल, वाईल्ड लाईफ कॉरिडॉर असेल, ह्याच्यावर निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे, दुष्परिणाम होणार आहे. तर ते थांबवण्यासाठी मी त्यांना पत्र लिहिलंय. आज आरक्षणाची सोडत निघालेली आहे. कसं पाहताय या प्रक्रियेकडे? काही ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे स्वतःची. मी पाहण्यापेक्षा मला वाटतं लोकांनी पाहिलेलं आहे. ती सोडत खरंच काय सोडत होती की काय पकडत होती, हे तुम्ही ठरवायचं. आणि हे खरोखर एकदम फ्री अँड फेअर झालंय का, हा देखील प्रश्न मनात उगवतोच ना. बांगलादेशी टीमला T20 वर्ल्ड कप बाहेर काढण्यात आले. चांगलंय, खूप आधीच काढायला पाहिजे होतं. आणि त्यांच्याबरोबर मागच्या वर्षी का खेळले, पाकिस्तानबरोबर का खेळले, कोण खेळवतंय, बीसीसीआय कोण चालवतं, आयसीसी कोण चालवतं, ह्याचं पण उत्तर आलं पाहिजे. तर एक दुर्दैवी घटना घडलेली. आर्मीची एक बस आहे ती अपघातून 10 जण आर्मी. नाही, आता मी ते पण वाचलं. एकदमच दुर्दैवी आहे. आणि खरोखर त्याच्यातून कोणी म्हणजे सगळे वाचावे हीच अपेक्षा आहे. पण आता तेवढं जी घटना घडलेली आहे दुर्दैवी पूर्ण. कल्याण मंदिरमध्ये मनसे आणि शिंदे गटाची युती आहे. मला वाटतं अजून चित्र पूर्ण स्पष्ट होईल पुढच्या काही दिवसांमध्ये, तरच आम्ही बोलू शकतो. उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. तुमच्यावर मनसेनी निवडणूक लढवली होती आणि अचानक त्यांना पाठिंबा देणं, तुमचे नेतेही म्हणतात, राजू पाटीलही बोलतात. बघा, मी काही आता बोलणार नाही, सगळं स्पष्ट होते मग त्याच्यावर बोलू. उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. कोणती स्पेशल आठवण आहे की जी काहीशी गुपित आहे पण तुम्हाला? नाही, आता गुपित आठवण म्हणजे असं काही नाहीये, पण अनेक आठवणी आहेत. अगदी क्रिकेट मॅच एकत्र बघण्यापासून सगळं काही आहे. स्टेट इलेक्शन कमीशन की आज लॉटरी निकली और उसमें जो वो डिसाइड किया, क्या लगता देखो, ये लॉटरी थी कि फिक्स कुछ था, ये मुझे लगता है कि सीएम साहब को भी शायद क्वेश्चन होगा मन में, क्योंकि केडीएमसी से बीजेपी बाहर हो गई है. तो ये फिक्स था कि लॉटरी थी, असल में क्या फ्री एंड फेयर था, ये भी एक सवाल जानने जैसा है. तो मुझे लगता है कि इस पे हमने तो आक्षेप लिया ही है और आगे की कुछ दिनों में पता चलेगा. सर, बांग्लादेश जो है वो T20 वर्ल्ड कप से बाहर हो चुकी है पूरी तरह से. वो T20 वर्ल्ड कप नहीं खेलेगी. क्या कहेंगे? ये पहले ही होना चाहिए था, क्योंकि बांग्लादेश और पाकिस्तान, आपको पता है, हमारे देश में आतंक फैलाते हुए, अगर हम उनके साथ खेलने की चाह भी करते हैं तो भी गलत है. एक तरफ हमारे जवानों पे हमले होते जा रहे हैं, हमारे देश पे हमले होते जा रहे हैं, बांग्लादेश में हिंदुओं पे अत्याचार हो रहा है, लेकिन यहाँ आईसीसी और बीसीसीआई को उनके साथ क्रिकेट खेलना है. तो आईसीसी कौन चलाता है? क्यों नहीं आईसीसी ने पहले ही इस पे कोई कार्रवाई की थी? तो जयशाह ने इस पे सोचा था कि नहीं सोचा था कि वो सब चलता है वहां? केडीएमसी में शिवसेना और मनसे का अलायंस हुआ है. शाह सेना है, शिवसेना नहीं है. हाँ, और मनसे का- उस पर मैं बाद में बात करूंगा. अभी पूरा चित्र है वो स्पष्ट होना बाकी है. जम्मू में जवानों से भरी हुई बस जो है खाई में गिर गई, जिसके चलते 10 जवान शहीद हो गए हैं. 10 जवान शहीद हो गए हैं और बहुत ही दुर्भाग्यपूर्ण घटना है. देवेंद्र फडणवीस जी डावोस गए, कुछ लोग विरोध कर रहे हैं कि टूर पे गए. आपका क्या कहना है? नहीं, टूर पे जाने की कोई आपत्ति नहीं, कोई तकलीफ नहीं है. लेकिन यही कि खर्चा कौन कर रहा है, यही है. और दूसरी बात मैं यही कहूंगा, देखो, मुझे इस पे ज्यादा कुछ बात नहीं करनी है, वो पूरा मैं दौरा देख के ही बात करूंगा. लेकिन एक ही है, मैंने देखा कि बहुत सारी उन्होंने जो एमओयूज किए हैं लोकल कंपनीज के साथ है, जो वो जहां रहते हैं उनके 5 किलोमीटर के परिसर में ही वो रहते हैं. तो यहां भी कर सकते थे. एक ही बात है, आज भी और 1-2 दिन है, शायद कल भी है डावोस के. मैं सुझाव देने वाला इतना कोई बड़ा नहीं हूं, लेकिन मेरे जो उधर के जो अनुभव है, वहां के जो अंतर्राष्ट्रीय लोग होते हैं, सीईओज होते हैं, काफी सारे सिंपोजियम्स होते हैं, काफी सारे टॉक्स होते हैं, वहां भी जाके अगर बातचीत करे दुनिया भर के लोगों से, तो हमारे राज्य का भला ही होगा, हमारे देश का भला होगा. पिछले साल भी बहुत सारे एमओयू हो, आता मी आणि अखिल पण तिथे जाऊन एमओयू करणार आहे तिथे बँड्रासाठी. बरोबर. पिछले साल भी उन्होंने बहुत सारे एमओयू साइन किए थे, लेकिन क्या लगता है कन्वर्ट हुए वो इन्वेस्टमेंट में? ये आप ही का सवाल, थोड़े इन्वेस्टिगेट करके आप ही जवाब दे तो बेहतर होगा. सर, सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख पुन्हा हो. आता
एखाद्या न्याय कोणालाही न्याय मिळायला एवढी दिरंगाई होत असेल तर खरोखर न्याय प्रक्रिया आहे का, न्याय मिळू शकतो का आपल्या देशामध्ये? आणि असं जर एका पक्षासोबत होत असेल तर हे जे काही आपण बोलतो ना की एफडीआय येणार किंवा जागतिक गुंतवणूक येणार, ते पण हे बघत असतील ना की आमच्या देशामध्ये जर न्याय मिळायला एवढा उशीर होत असेल तर खरोखर कोणी या देशामध्ये गुंतवणूक वगैरे येईल का किंवा राजकारणात कोणी पुढे येईल का, हे एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तरीही अजून सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा आहे असं बोलावं लागतं आदरपूर्वक, आणि ती असेल आता कधी मिळेल 2029-30 साली बघू. अचलपूरमध्ये जी आहे ती भाजप आणि एमआयएमची युती झालेली आहे. कसे बघता? भाजप आणि एमआयएमकडे आम्ही बघण्यापेक्षा ते एकमेकांकडे कसे बघत होते आणि आता कसे बघतात, मला वाटतं हे बघणं गरजेचं आहे. मी एकच सांगेन या निमित्ताने की आधी पण म्हणजे ह्याच महिन्यामध्ये भाजप आणि एमआयएमची युती, भाजप आणि काँग्रेसची युती, आणि आता जिथे जिथे भाजप हिंदुत्वावर बोलायला लागेल तेव्हा दोन गोष्टी आहेत. पालघर साधू हत्याकांडामधली लोक का घेतली त्यांनी, आणि दुसरी म्हणजे एमआयएम सोबत युती जर करत असाल तर लोकांना निवडणुकीच्या वेळी तुम्ही हिंदुत्वावर का फसवता, तुमचं हिंदुत्व हे चुनावी आहे हे कळलेलं आहे. शिवसेना जेव्हा काँग्रेससोबत जाते तेव्हा ते हिंदुत्व विसरतात आणि भाजप एमआयएम सोबत जाते तेव्हा तेच ना, आम्ही त्यावेळी पण म्हटलं होतं की हे म्हणजे आम्ही गेलो तर लव जिहाद, तुम्ही गेलात तर अमर प्रेम. बो एंड एरो वाला बघताय अनेक मूवी झाले त्यांचं हा मत आहे. चांगलेत एमओयू करावेत, गुंतवणूक आणावीत, पण मी एवढंच सांगेन की तिथे ना गेल्यानंतर अनेक असे वेगळे वेगळे फोरम्स असतात, तिथे जाऊन मुख्यमंत्री महोदयांनी चर्चा केली पाहिजे, लोकांच्या भेटीगाठी घेतल्या पाहिजेत. ते त्यांच्याच 5 किलोमीटरच्या परिसरात राहतात, त्यांच्याबरोबर भेटीगाठी करून काहीच अर्थ नाही, तर तुम्ही घरी पण बोलू शकता वर्षा बंगल्यावर. तिथे चांगले आपले इंडियन डेलिगेशनची भेटलंच पाहिजे तुम्ही, पण जागतिक स्तरावर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही भारताला जागतिक स्तरावर रिप्रेझेंट करता, आणि तशी तिथे भेटीगाठी तुमच्या झाल्या पाहिजेत ही अपेक्षा आहे. तर मुख्यमंत्री दावत असताना या युद्ध आघाड्या होत आहेत, त्याच्यामुळे मुख्यमंत्री तिकडे नाराज आहेत आणि दाव सोडून आल्यानंतर आता काय करतील हे उपमुख्यमंत्र्यांनी विचार करा. सर, सुप्रीम कोर्ट में लगातार जो है चीन को लेकर तारीख पर तारीख, क्योंकि जिस तरह से अभी ये आप ही के सवाल से जो मैं सुन रहा हूं तारीख पे तारीख, मुझे लगता है जनता में भी यही एक सवाल उठ रहा है कि कब न्याय होगा. जस्टिस डिलेड इज जस्टिस.